देशभरात आजपासून जनगणना 2027 चा पूर्णतः डिजिटल स्वगणना टप्प्यात सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे जिल्ह्यात या मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांना मोबाईल ॲप, ऑनलाईन पोर्टल आणि QR कोडच्या माध्यमातून स्वतःची व कुटुंबाची माहिती नोंदविता येणार आहे। अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून OTP द्वारे लॉग इन केल्यानंतर नागरिकांना घराचे अचूक भौगोलिक स्थान नकाशा चिन्हांकित करून प्रश्नावली भरावी लागणार आहे। माहिती सादर केल्यानंतर सेल्फ एज्युकेशन SMS आणि ईमेल द्वारे दिला जाईल। 16 मे ते 24 जून दरम्यान प्रगणक घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी करतील, तर फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी सुरू होणार आहे। प्रशासनाने ही माहिती पूर्णतः गोपनीय राहील असे स्पष्ट करत नागरिकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन केले आहे। विकास योजना, निधी वाटप आणि शासकीय योजनांसाठी ही गणना महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कामगार दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग, सहकार्य नेहमी राहत आलेलं, आणखीन भविष्यात राहील याबद्दलची आत्मविश्वास आम्हाला सर्वांना आहे। आणि त्याच माध्यमातून आता 1 मे पासून स्वगणना हा एक प्रोग्राम महाराष्ट्र शासनाचा नाही तर केंद्रापासून हा सुरू झालेला प्रोग्राम आपण सुरू करत आहोत। या स्वगणनामध्ये जे कुटुंब आहे त्याने स्वतःचं माहिती स्वतः अपलोड करायचं आहे। त्यासाठी जी साईट दिलेली शासनाची, त्या साईटवर त्याने ते अपलोड करायचे आहेत। त्यात जवळपास 33 प्रश्नाची प्रश्नावली त्याच्यामध्ये आहे। घराची स्थिती कशी असेल, कुटुंबाची माहिती, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी, कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती, अशी सर्व माहिती त्यात द्यायची। आणि ही सर्व माहिती ही गुप्त राहणार आहे। 1 ते 15च्या दरम्यान हा कार्यक्रम आहे। 16 तारखेनंतर शासकीय अधिकारी कर्मचारी हा तुमच्या घरी येणार आहे आणि ती माहिती व्हेरीफाय करणार आहे। आणि ती माहिती व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची माहिती ही शासनाकडे गुप्त पद्धतीने राहणार आहे। ह्या माहितीचा कुणालाही देता येणार नाही। कोणत्याही नियमानुसार जरी त्यांनी मागणी केली तरी ती माहिती ही गुप्तच राहणार आहे। कुणालाही ही माहितीचा सोर्स कुठूनही उपलब्धसुद्धा होणार नाही। म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत आपण आपली स्वगणना तातडीने करून घ्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला हे उपयोगाचं ठरेल।